सासूबाईंला खूप जोराचे चक्कर येत आहेत, असं म्हणत रवीना सोफ्यावरच कोसळली. सून पडताना पाहून शारदाताई घाबरून धावत आल्या आणि सुनेला उचलत म्हणाल्या, काय झालं सूनबाई? तुला अचानक काय झालं? माहिती नाही, सासूबाईंला अजिबात उभं राहता येत नाहीये. खूप जोराची चक्कर येतेय. वाटतं बीपी कमी झालं असावं. मी तुझ्यासाठी लिंबू पाणी करून आणते, असं म्हणत शारदाताई धावत स्वयंपाकघरात गेल्या आणि लिंबू पाणी करून आणलं. पाणी पिल्यानंतर रवीना म्हणाली, सासूबाई माझे डोळे उघडत नाहीयेत. पूर्ण घर गोल गोल फिरत असल्यासारखं वाटतंय. सूनबाई तू एक काम कर, चला आपल्या खोलीत जाऊन आराम कर, असं शारदाजी म्हणाल्या. तेव्हा रवीना म्हणाली, नाही सासूबाई मी आराम कसा करू? किती कामं बाकी आहेत, पाहुणे येणार आहेत. सूनबाई त्या सगळ्याची चिंता सोड. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. पण सासूबाई अजून जेवणही बनलेलं नाही. आता काही हरकत नाही सूनबाई, तू सध्या स्वतःकडे लक्ष दे. खाणं पिणं बाकी सगळं मी पाहीन. तुला बरं वाटलं तर उठून ये, नाही वाटलं तरी काही हरकत नाही, मी सगळं नीट करून घेईन. असं म्हणत शारदाताई रवीनाला तिच्या खोलीत घेऊन गेल्या, तिला झोपवलं आणि स्वतः स्वयंपाकघरात जेवण बनवायला आल्या. खरं तर आज त्यांनी आपल्या भाऊभाऊजाईंना जेवणासाठी बोलावलं होतं. शारदाताईंनी सगळी तयारी करायची होती. खीर, पनीर, पुरी, सलाड, रायता. पण अजून काहीच बनलेलं नव्हतं. जसं जेवण बनवायची वेळ आलीच रवीना चक्कर येऊन पडली. बिचाऱ्या शारदाजी सलग उभ्या राहून स्वयंपाकघरात जेवण बनवत राहिल्या. साधारण 1 तासानंतर त्या रवीनाकडे जाऊन विचारून आल्या, सूनबाई काही बरं वाटतंय का? नाही सासूबाई, अजून अजिबात बरं वाटत नाहीये. शारदाजी पुन्हा स्वयंपाकघरात कामाला लागल्या. 1 वाजता भाऊ भाऊजाईही आले. शारदाजींनी त्यांची विचारपूस करून सगळ्यांना जेवायला बसवलं. सगळे मिळून जेवू लागले. पण अजूनही रवीना खोलीबाहेर आलेली नव्हती. शारदाजी पुन्हा रवीनाकडे गेल्या आणि म्हणाल्या, सूनबाई जर बरं वाटत असेल तर ये, जेवून घे. सासूबाई तुम्ही काळजी करू नका, मी खाऊन घेईन, असं रवीना म्हणाली. मग शारदाजी बाहेर येऊन आपल्या भाऊ भाऊजाईंसोबत गप्पा मारू लागल्या. इकडे रवीना उठून स्वयंपाकघरात गेली. जेवणाचा सुगंध येताच तिची भूक आणखीनच वाढली. तिने स्वतःसाठी जेवण वाढून घेतलं आणि निवांतपणे बसून खाल्लं. साधारण अर्ध्या तासानंतर तिने सगळ्यांसाठी चहा करून आणला. रवीनाला पाहताच शारदाजी म्हणाल्या, अरे सूनबाई आता बरं वाटतंय का? हो आई, काही काम असेल तर मला सांगा, मी करून देईन. नाही सूनबाई, काम काय आहे? सगळं काम तर आधीच झालं आहे. हे ऐकून रवीना खूप खुश झाली. तिला हेच तर हवं होतं. खरं तर रवीना नुकतीच लग्न करून आली होती. तिला लग्नाला 6 महिने झाले होते. पहिले 4 महिने ती खूप छान राहिली होती. ना कोणता आजार, ना त्रास, ना दुःख. पण अचानक गेल्या 2 महिन्यांपासून तिला चक्कर यायला लागली. आणि चक्करही अशी की कुठेही पडायची. रवीनाची अवस्था पाहून शारदाजी खूप घाबरल्या. त्यांनी डॉक्टरांकडेही दाखवलं. तब्बल 23 डॉक्टर बदलले. पण रवीनाला काहीच आराम मिळाला नाही. सगळ्या तपासण्या झाल्या, रक्त तपासणी, टेस्ट, पूर्ण शरीराची तपासणी. पण आजाराचं नावोनिशाण नव्हतं. डॉक्टर दरवेळी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या देत आणि म्हणत, सगळं नॉर्मल आहे, कदाचित अशक्तपणामुळे चक्कर येत असतील. अशा प्रकारे रवीनाच्या आजाराचा काहीही भरवसा नव्हता. कधीही तिला चक्कर यायची. विशेषतः तेव्हा जेव्हा घरी पाहुणे येणार असायचे. आजही शारदाताईंचे भाऊ भाऊजाई येणार होते म्हणून रवीनाला चक्कर आली. शारदाजी आपल्या सुनेच्या वागणुकीमुळे खूप त्रस्त झाल्या होत्या. पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. काय करावं, कसं समजावावं? जेव्हा काही सांगायचा प्रयत्न करायचा तेव्हा रवीना लगेच निरागस बनून रडायला लागायची आणि स्वतःला बिचारी दाखवायची. जेव्हा शारदाजींनी ही सगळी गोष्ट आपल्या मुलगी सविताला सांगितली तेव्हा सवितालाही ते खूपच विचित्र वाटलं. ती म्हणाली, आई, अशी कोणती चक्कर वहिनीला येते की जी एखाद्याला पाहिल्यावरच येते? आणि वहिनी इतकी कमजोरही नाहीये, इतकी सडपातळही नाही की तिला अशक्तपणा झाला असेल. ती चांगली धष्टपुष्ट आहे, निरोगी आहे, तंदुरुस्त आहे, नीट खाते पितेही. मग चक्कर येण्याचा प्रश्नच कुठे येतो? बाळा, मी काय करू? सहन तर मीच करतेय ना. कसं बोलू तिला? तू इथे येऊन पाहिलंस तरच तुला कळेल. तिला जेव्हा चक्कर येते तेव्हा ती कुठेही पडते. ती पडली की मला फारच भीती वाटते, असं शारदाजी म्हणाल्या. अगं आई, या जगात एकाहून एक लोक आहेत. हे सगळे नाटक आहेत. काहीच आजार नाही, सविता म्हणाली.
आईला इतकी त्रासलेली पाहून सविताही अस्वस्थ झाली, कारण आईचं वय इतकंही नव्हतं की ती सतत स्वयंपाकघरात उभी राहू शकेल. रवीनाचा मूड असला तर ती 4 दिवस स्वयंपाक करायची, मग पुढचे 2 दिवस या चक्कर येण्याच्या बहाण्याने आराम करायची. आणि जेव्हा कुणी पाहुणे येणार असायचे तेव्हा तर तिला नक्कीच चक्कर यायची. एक दिवस अचानक सविताच्या डोक्यात काय आलं कोण जाणे, तिने आपल्या आईला फोन करून सांगितलं, आई एक काम कर, मी जसं सांगते तसं तू करत जा. बघ मग वहिनीची चक्कर आणि तिचा आजार कोणतीही औषधं न घेता आपोआप बरा होईल. असं म्हणत सविताने शारदाजींना सगळं समजावून सांगितलं. ते ऐकून शारदाजीही हसल्या. इकडे हळूहळू रवीनाच्या लग्नाला पूर्ण 1 वर्ष होणार होतं. तेव्हा शारदाजी रवीनाला म्हणाल्या, सूनबाई तुझी पहिली अॅनिव्हर्सरी आहे, काही विचार केलास का? हे ऐकून रवीना फारच खुश झाली आणि म्हणाली, नाही आई, अजून काहीच विचार केला नाही. तुमच्या डोक्यात काही असेल तर सांगा. सूनबाई आता मी काय सांगू, नव्या जमान्यानुसार तूच ठरव. तुला ज्यांना बोलवायचं असेल त्यांना बोलाव. आम्ही इथून फक्त तुझ्या नणंदेला बोलावू शकतो, बाकी तुझ्या माहेरच्यांकडून बघ. तुझ्या बहिणी भाऊ बहिणी त्यांना बोलवायचं असेल तर बोलाव. सगळे मिळून खाणं पिणंच गाणं करू, एक छोटीशी पार्टी ठेवूया. इतकं ऐकताच रवीना आनंदाने उड्या मारू लागली. हो आई, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात, असंच करूया. मग ठीक आहे सूनबाई, 2 दिवसांनीच तुझी अॅनिव्हर्सरी आहे. एक काम कर, सगळ्यांना फोन करून येण्यासाठी सांग. हे ऐकून रवीना धावतच आपल्या खोलीत गेली आणि फोन करून आपल्या भाऊ भावजई बहीण भावोजी सगळ्यांना अॅनिव्हर्सरीसाठी आमंत्रित केलं. ती खूप आनंदी होती. पहिल्यांदाच तिच्या सासरी तिचे भाऊ भावजई बहीण भाऊजी सगळे येणार होते. दुसऱ्या दिवशी रवीना शारदाजींकडे येऊन म्हणाली, आई जेवणात काय बनवायचं आहे? तू सांगशील ते सगळं आपण तयार करू सूनबाई, काळजी कशाला करतेस? तुझी नणंद सविताही इथेच असेल, तीही मदत करेल. हो सासूबाई, ताईला सकाळीच बोलावू. हो हो नक्कीच सूनबाई, तुला जे हवं आहे त्याची यादी बनव. बस रवीनाला अजून काय हवं होतं? दोन्ही डोळे चमकवत रवीना जेवणाची खूप विचारपूर्वक एक मोठी यादी तयार करू लागली. शारदाजींनी रवीनाला हेही सांगितलं, सूनबाई ही तुझी पहिली अॅनिव्हर्सरी आहे, त्यामुळे एखादी छान साडी नेस. आणि माझं तर असं म्हणणं आहे की तयार होण्यासाठी तू पार्लरला जाऊन ये. आपण असं करूया की दुपारी 2 वाजल्यापासूनच जेवणाची तयारी सुरू करू. मी राहीन, तू राहशील आणि तुझी नणंद सविताही राहील. मग आपण तिघी मिळून पटकन जेवण बनवून घेऊ. नंतर तू तयार होण्यासाठी पार्लरला जाऊन ये. उरलेली सगळी तयारी आम्ही करू, असं शारदाजी म्हणाल्या. रवीनाला तर विश्वासच बसत नव्हता की तिच्यासमोर तिची सासू उभी आहे. तिला काहीच करायची गरज पडत नव्हती. सासू स्वतःहून पुढे येऊन सगळं करत होती. हे सगळं मनात विचार करत रवीना आनंदाने आपल्या अॅनिव्हर्सरीसाठी घालायची साडी तयार करून ठेवू लागली आणि त्याला मॅचिंग बांगड्याही मागवून ठेवल्या. इतकंच नाही तर मनात तिने संपूर्ण अॅनिव्हर्सरीचा आराखडाच तयार केला होता. जेवणाचं काय? सासूबाई आणि सविता ताई बनवतील, मी थोडंफार सांगून देईन. 5 वाजता पार्लरला जायचं आहे. जेवणाची काहीच टेन्शन नाही. निवांत सजून धजून बसायची, पार्टी करायची. अॅनिव्हर्सरीची रूपरेषा ठरवत असतानाच ती मनोमन खूप आनंदी होत चालली होती. रवीना पाहता पाहता अॅनिव्हर्सरीचा दिवसही येऊन पोहोचला. सविताही सकाळीच लवकर आली होती. आज रवीना फारच आनंदी होती. दुपारचं जेवण झाल्यावर शारदाजी आणि सविता रात्रीच्या जेवणाची तयारी म्हणून आधीच थोडीफार कामं करू लागल्या. लसूण सोलून ठेवणं, भाज्या चिरून ठेवणं, तांदूळ भिजत घालणं. हे सगळं पाहून रवीना आणखीनच खुश होत होती, कारण तिला काहीच करावं लागणार नव्हतं. सगळ्या तयारी आधीच सुरू झाल्या होत्या. आता ती फक्त 5 वाजण्याची वाट पाहत होती. कधी 5 वाजतात आणि कधी ती पार्लरला जाते. सासूबाई म्हणाल्या होत्या की 3 वाजल्यापासून जेवणाची तयारी सुरू करू, पण त्या तर आधीपासूनच लागल्या होत्या. आई मुलगी मिळून सगळं जेवण तयार करून टाकतील असंच रवीनाला वाटत होतं. तिला कसलीही चिंता नव्हती. 2 वाजले तेव्हा रवीना आपल्या माहेरी फोन लावून बोलू लागली, आई वहिनी तयार होत आहेत का? मुलं तयार झालीत का? वहिनीला लवकर यायला सांग. हे झाल्यावर तिने आपल्या बहिणीकडे फोन केला. तिथेही तेच, ताई कधी येतेस? किती वाजेपर्यंत पोहोचशील? छान साडी नेसून ये, माझी नणंदही आली आहे. गप्पांमध्ये कधी 4 वाजले रवीनाला कळलंच नाही. घड्याळाकडे नजर गेली तेव्हा 4 वाजत असल्याचं दिसलं.
फोन ठेवून ती स्वयंपाकघरात गेली. हेच वाटत होतं की सासूबाई आणि ताई तिथेच कामात गुंतल्या असतील. पण स्वयंपाकघरात जाताच तिचं डोकंच फिरलं. कारण तिथे पूर्ण शांतता होती. कोणीही तिथे नव्हतं. काय स्वयंपाकघर संपूर्ण घरातच शांतता पसरलेली होती. रवीनाशिवाय घरात कोणी आहे असं वाटतच नव्हतं. 4 वाजले होते. जेवणाची कोणतीही तयारी झालेली नव्हती. वरून सासू आणि सविताताई कुठे आहेत याचाही पत्ता नव्हता. रवीना खूपच घाबरली. ती धावत बाहेर गेली. तिथेही कोणी नव्हतं. मग ती शारदाजींच्या खोलीत गेली. तिथे शारदाजी गाढ झोपलेल्या होत्या. त्यांच्या शेजारी सविता दिदीही झोपलेल्या होत्या. दोघीही डोकं धरून पडल्या होत्या. सासू नणंद झोपलेल्या पाहून रवीना आश्चर्याने म्हणाली, काय झालं सासूबाई? दीदी, 4 वाजले आहेत. तुम्हाला झोप लागली का? आज तर फार उशीर झाला आहे. काहीच बनलेलं नाही. माझं तर डोकंच काम करत नाहीये. तेव्हा शारदाजी म्हणाल्या, अरे सूनबाई, काय करू? काहीतरी ठरवलं होतं आणि ते काहीतरी वेगळंच घडलं. इतकी सगळी तयारी केली होती. आणि जेव्हा जेवणाची तयारी करायला स्वयंपाकघरात गेले तेव्हा इतकी जोराची चक्कर आली की मी तिथेच कोसळले. अशी चक्कर मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. पहिल्यांदाच मला इतकी भयानक चक्कर आली आहे. मी अजिबात उठूच शकत नाहीये. माझे डोळेही उघडत नाहीयेत. मी काय करू? खूप प्रयत्न करतीये. आणि दीदीला काय झालं? अरे वहिनी, माझीही अवस्था अगदी अशीच आहे. मलाही अचानक खूपच जोराची चक्कर आली. मी तर उभी असतानाच पडले. नाही तर मी भाज्या बनवायला जाणार होते. आता जेव्हा उभं राहता येत नाही तर स्वयंपाक कुठून करणार? अचानक काय झालं कोण जाणे. हे सगळं आई आणि मुलगी दोघी एकाच वेळी बोलू लागल्या. आई मुलगी, हे ऐकताच रवीना एकदम चिडली आणि म्हणाली, सविता ताई, असं कसं शक्य आहे? अशी कोणती चक्कर आहे ही? आता काम कसं होणार? मी काय करू? पाहुणे तर येणारच आहेत. सूनबाई, आराम मिळाल्यावरच तर काम करू शकतो ना, शारदाजी म्हणाल्या. हो सासूबाई, ते बरोबर आहे, पण असं काय झालं की एकाच वेळी दोघींनाही चक्कर आली? अशी कोणती चक्कर आहे जी दोघींनाही एकत्र आली? रवीनाचं बोलणं ऐकून शारदाजी हसल्या आणि म्हणाल्या, सूनबाई, मला वाटतं ही तीच तुझी चक्कर आहे. म्हणूनच आम्ही उभ्या राहू शकत नाहीये. इतकं ऐकताच रवीना आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. तिला समजलं की आई मुलगी दोघीही नाटक करत आहेत. नक्कीच त्यांना माझ्यावर संशय आला आहे. दोघींनीही माझाच डाव उलट माझ्यावर वापरला आहे. मला चांगलंच अडकवलं आहे असं वाटून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती धावत स्वयंपाकघरात गेली आणि घाईघाईने कामाला लागली. पाहता पाहता 5 वाजले. जेवण अजून पूर्ण बनलेलं नव्हतं. रवीनाला पार्लरला जायचं होतं. आता काय करणार? ती पुन्हा धावत शारदाजींच्या खोलीत गेली आणि म्हणाली, सासूबाई, 5 वाजले आहेत. थोडं जरी बरं वाटत असेल तर कृपया चला ना, मला पार्लरला जायचं आहे. सूनबाई, मला माफ कर. माझ्याकडून उठवतच नाहीये. काय करू? चालायचीही हिंमत नाहीये. प्रयत्न करतेय पण मला वाटत नाही मी उठू शकेन. हो वहिनी, माझी ही अवस्था अगदी तशीच आहे, सविता म्हणाली. हे ऐकून रवीना कुरकुरत स्वयंपाकघरात परत गेली. दोघींनी मिळून मला चांगलाच मूर्ख बनवला आहे. माझी पहिली अॅनिव्हर्सरी होती. या लोकांनी ती पूर्णपणे बिघडवून टाकली असं ती मनात म्हणत होती. 7 वाजेपर्यंत सगळे पाहुणे येणार होते. वेळ खूप कमी होता. रवीना घाईघाईने सगळं जेवण बनवू लागली. पार्लरला जाण्याचं स्वप्नच राहिलं. आता कुठे जाणार? 6:30 वाजेपर्यंत कसाबसा स्वयंपाक पूर्ण झाला. जेवण तयार होताच शारदाजी आणि त्यांची मुलगी सविता उठून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, अरे सूनबाई, आता आम्हाला थोडं बरं वाटतंय. काही उरलं असेल, काही काम असेल तर सांग, आम्ही करून घेऊ. आधीच चिडलेली रवीना शारदाजींचं बोलणं ऐकून आणखीनच चिडली आणि म्हणाली, नाही सासूबाई, मी सगळं करून घेतलं आहे. आता काहीच करायचं नाही. ठीक आहे सूनबाई, मग जाऊन तयार हो. अर्ध्या तासात सगळे पाहुणे येणार आहेत. तोपर्यंत मी आणि सविता मिळून सगळी सजावट करून घेऊ असं शारदाजी म्हणाल्या. इतकं ऐकताच रवीना चिडून म्हणाली, सासूबाई, अर्ध्या तासात कोणती सजावट होणार आहे? 4 फुगेच लटकवणार असाल बस. असं बडबडत रवीना आपल्या खोलीत निघून गेली. आता कुठे पार्लरमध्ये जाऊन तयार व्हायचं होतं आणि आता स्वतःलाच तयार व्हावं लागत होतं. रवीना जशी आपल्या खोलीत गेली तशी शारदाजी आणि सविता दोघी एकमेकींकडे पाहून हसल्या. सविताने फोन करून डेकोरेशनवाल्याला बोलावून घेतलं. शारदाजींनी मुद्दाम 6:30 वाजताच डेकोरेशनवाल्याला बोलावलं होतं.
अर्ध्या तासात छान सजावटही झाली आणि शारदाजी व सविता दोघी आई मुलगी तयारही झाल्या. इकडे रवीना मात्र अजूनही आपल्या खोलीत तयार होत होती. 7 वाजेपर्यंत रवीनाचे भाऊ, भावजई, दीदी, जिजाजी सगळे येऊन पोहोचले. शारदाजींनी आवाज दिला, "सूनबाई, आता बाहेर ये. पाहुणे आले आहेत." सासूचं बोलणं ऐकून रवीना आणखीनच चिडली आणि स्वतःशीच बोलू लागली, "पाहुणे आले आहेत, मी तर सजून तयार झालेय. पण ना घराची सजावट झाली आहे ना त्यांनी स्वतः नीट तयार केलं असेल. माझी पहिली अॅनिव्हर्सरी बिघडवून टाकली. अजूनही आई मुलगी सकाळच्या कपड्यांतच फिरत असतील. कसंबसं 4 फुगे लावले असतील." असं बडबडत रवीना जशी खोलीबाहेर आलीतशी संपूर्ण हॉल सजलेला पाहून ती थक्कच झाली. दरवाजातच उभी राहून ती सजावट पाहू लागली. ज्या चेहऱ्यावर क्षणाआधी नाराजी होती त्यावर अचानक हसू फुललं. मग तिची नजर सासू आणि नणंदेकडे गेली. त्या दोघीही छान सजून धजून उभ्या होत्या आणि तिच्याकडे हसत पाहत होत्या. तेवढ्यात शारदाजी हळूच रवीनाच्या जवळ येऊन म्हणाल्या, "सूनबाई, ही तुझी पहिली अॅनिव्हर्सरी होती ना, म्हणून तू जबरदस्ती स्वतःला बरी करून घेतलंस. आता पुढे कधी चक्कर आलीस तर आमच्या चक्करची आठवण काढ." हे ऐकताच रवीना एकदम गोंधळून गेली. म्हणजे सगळं त्यांना कळलेलं होतं. रवीनाला सगळं समजलं होतं. तिचा आजार आणि चक्कर येण्याचं नाटक आता कोणापासूनही लपलेलं नव्हतं. तिच्या नजराखाली झुकले हात थरथरू लागले. समोर सासूनंद आणि सगळे पाहुणे उभे होते. ती गप्पच जाऊन खुर्चीवर बसली. कार्यक्रम संपल्यानंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले. तेव्हा शारदाजी तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, "सूनबाई, आज आम्ही तुला शिक्षा देण्यासाठी, नाहीतर तुला जाणीव करून देण्यासाठी हे नाटक केलं होतं. प्रत्येक वेळी खोटी आजारपणाची सबब सांगून काम टाळणं केवळ आम्हालाच, नाहीतर या घराच्या प्रतिष्ठेला आणि नात्यांनाही धक्का पोहोचवतं." हे ऐकून रवीनाच्या डोळ्यांत अश्रू आले. "सासूबाई, कृपया मला माफ करा. मी वचन देते आजपासून कधीही नाटक करणार नाही. माझी जी जबाबदारी आहे ती आनंदाने पार पाडेन." तेव्हा शारदाजींनी तिला प्रेमाने मिठी मारली. त्या दिवसानंतर रवीनाने घराला खरंच आपलं घर मानलं आणि कामाला ओझं न समजता जबाबदारी म्हणून स्वीकारलं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.